राज्यात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे पडघम वाजायला सुरू झाले आणि यामध्ये अमरावती आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असणार आहे आणि या निवडणुकीत काही आमूलाग्र बदल सध्या निवडणूक आयोगाने सुचवलेले आहेत. सर, निवडणूक आता एकंदरीत प्रक्रिया सुरू झालेली आहे. जे बदल आहे की यावेळेस गठ्ठा पद्धतीनं जे अर्ज आहे ते स्वीकारणार नाहीत आणि नोंदणीच्या संदर्भात काही तुमच्या सूचना आहेत त्या काय आहेत नेमक्या? या निवडणुकीत सर्वप्रथम मागच्या निवडणुकीत जो प्रकार घडला तो घडू नये. पात्रता नसलेले लोक रजिस्ट्रेशन झालं त्यांचं आणि ते निवडणुकीत मतदार झाले, असं होऊ नये त्या दृष्टीने मी इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली आहे. किमान ज्यांची शैक्षणिक पात्रता आहे, व्यावसायिक पात्रता आहे, तेच लोक या मतदारसंघात मतदार म्हणून रजिस्टर्ड झाले पाहिजे, हा माझा पहिला प्रयत्न आहे. आणि कालच मी ऐकलं की अकोल्याच्या कलेक्टर महोदयांनी एक व्ही सी घेतली का पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की यावेळेस गठ्ठा फॉर्म आम्ही स्वीकारणार नाही, प्रत्येक शिक्षकाला तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. याच्यात मला फक्त थोडासा फरक असा सुचवावा असं वाटतो की निदान मुख्याध्यापकांनी त्याच्या शाळेचे फॉर्म जर एकत्रित दिले तर तेवढे फक्त तहसीलदारांनी स्वीकारावे. इतर कुठल्याही राजकीय माणसामार्फत आलेले फॉर्म स्वीकारू नये, एवढाच फरक जर करता आला तर तो करण्याचा प्रयत्न मी करेन. तुम्ही आता जो आरोप करताय की मागच्या वेळेस काही अपात्र लोकांनाही त्यांची नोंदणी करण्यात आली, म्हणजे वोट चोरीचा जो मुद्दा आहे तो तुमच्या निवडणुकीत मागच्या वेळेसच झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100% झाला. म्हणजे मी सांगतो, जे चपराशी होते त्यांचंही रजिस्ट्रेशन झालं, जे क्लार्क होते त्यांचंही रजिस्ट्रेशन झालं, जे 12वी पास आहे, जे फक्त BSc BCom BA आहेत त्यांचंही रजिस्ट्रेशन झालं. शिक्षक मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये जी व्याख्या केली आहे ती व्याख्या अशी आहे, अ टीचर हू टीच नॉट लोअर दॅन सेकंडरी स्कूल. मग ह्या व्याख्येला अनुसरून जेवढ्या सेकंडरी शाळा आहे त्याच्यावरचे अपात्र शिक्षक देखील मागच्या वेळेस रजिस्टर झाले, यावेळेस ते होऊ नये हा माझा प्रयत्न आहे. यावेळेस म्हणजे नेमकं कोण कोण अपात्र झालं पाहिजे तुमच्या सूचनेनुसार? तुम्हाला काय वाटतं नेमकं त्यांचे ते पदांची नावं काय असली म्हणजे आहेत असं? नाही, यावेळेस कोणताही शिक्षक रजिस्टर्ड होत असताना तो किमान D.Ed किंवा B.Ed असला पाहिजे. तो सिनियर कॉलेजचा असेल तर तो PhD किंवा MPhil असला पाहिजे, सेट नेट असला पाहिजे. तो कुठल्या अजून मेडिकल कॉलेजचा असेल तर तो MBBS किमान असला पाहिजे शिकवणारा, पोस्ट ग्रॅज्युएट असला पाहिजे. म्हणजे जी काही पात्रता आहे, ज्या पात्रतेवर त्या संबंधित पदाला विद्यापीठ, शिक्षणाधिकारी, उपसंचालक शिक्षण, जॉईंट डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन हे जे मान्यता देणारे प्राधिकारी आहे त्यांची मान्यता ज्या पद्धतीने दिल्या जाते ती किमान पात्रता धारण करणारा मतदार असावा. अमरावती पॅटर्नची चर्चा मागच्या निवडणुकीत सर्व महाराष्ट्रात झाली. म्हणजे साड्या असतील, महिलांच्या बॅग्स असतील, पैसे असतील, हे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत वाटल्या गेलेत. काय वाटतं तुम्हाला आता यावेळेसही परत तसं होईल? लाज वाटते मला. काय वाटतं म्हणजे काय, शिक्षकांनी साड्या, चोळ्या, पैसे, बॅग घेऊन मतदान करणं हे चूकच आहे. पण मी तुम्हाला सांगतो की याच्यात जो शिक्षक पगारी आहे त्यांनी काही हा फारसा मोठा घोळ केला असं नाही. तर मागच्या वेळेस जे मतदार होऊ नये असे जे झाले होते त्यांच्याकडून हा मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. असतील कदाचित आमच्यातले इक्कट दुक्कट, पण शिक्षकांनी अशा प्रकारचे आमिष घेऊन मतदान करावं ही या देशातली सगळ्यात मोठी दुर्व्यवस्था आहे. ती भविष्यात होऊ नये याच्यासाठी मी तमाम शिक्षकांना आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कन्यादानापेक्षाही श्रेष्ठ मतदान असं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनी मतदान करताना सत्सद विवेक बुद्धीला स्मरून करावं. तो दाग जो आहे मागच्या वेळेसचा तो धुवून काढण्यासाठी विशेष प्रयत्न आता तुमच्याकडे वर्षभराचा वेळ आहे प्रचारासाठी. शिक्षकांना ते आवाहन करणार तो दाग धुवून काढण्यासाठी? नक्कीच करणार. काय झालं की मागच्या वेळेस जो प्रकार झाला, आता आमचा साधारण शिक्षक जरी भाजी आणायला गेला तो लोक म्हणतात हे आले पैठणीन पैसेवाले, असं बोलतात ना लोक. म्हणजे त्यांनी काही चूक नाही केली तरी त्याला ऐकावं लागतं. मग यावेळेस हा सगळा डाग धुवून काढण्याकरता हे तमाम शिक्षक निश्चितपणे चांगल्या माणसाला मतदान करतील, बुद्धिजीवी माणसाला मतदान करतील, वक्त्याला मतदान करतील असा मला विश्वास आहे. 750 मतांचा फरक होता मागच्या वेळेस. म्हणजे शेवटच्या फेरीपर्यंत कोण निवडून येणार माहीत नव्हतं आणि अनपेक्षितपणे निकाल लागला असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. 750 मतांचा जर फरक पडला नसता तर श्रीकांत देशपांडे मंत्रिपदावर असते आणि बऱ्याच गोष्टी मार्गी लागल्या असत्या. शिक्षक आहे म्हणतात, तुम्हालाही वाटतं तसं? काय वाटतं? नक्कीच वाटते. मला 10,000 मतं होती
आणि माझ्या विरुद्ध उमेदवार त्यांना 11,500 मतं होती. मग मी जेव्हा डिलीट झालो त्याच्यानंतर ते 15,000वर पोहोचले. तोपर्यंत ते पोहोचले नाही. म्हणजे ते शेवटच्या फेरीत निवडून आले. म्हणजे मला 10 ऐवजी जर 10,750 असती, 751 असती, तर आय वुड हॅव बीन इलेक्टेड. मला निश्चित वाईट तर वाटतेच. 6 वर्षांनी मागे गेलो आहे मी निवडून आलो असतो तर मंत्री राहिलो असतो. बॅकलॉग भरणार का यावेळेस? प्रयत्न करतोय. एक शेवटचा प्रश्न विचारतो. निवडणुकीची चर्चा जेव्हा सुरू झाली, निवडणूक जाहीर होण्याच्या आधी बच्चू कडूंनी या निवडणुकीत उमेदवार राहणार असल्याचं म्हटलं आहे. रणजित पाटील प्रयत्न करत आहेत, सध्याचे आमदार आहेत. अतिशय हाय व्होल्टेज अशी निवडणूक असेल. कसं पाहता या निवडणुकीकडे आणि या सर्व दिग्गजांच्या ह्याच्यात श्रीकांत देशपांडेंची काय जिंकण्याची काय रणनीती आहे? अहो मी दिग्गज आहे. नाही, मी सर्व दिग्गज म्हटलं मी. तुमच्यासाठी सर्व दिग्गज. सांगण्याचं तात्पर्य की मी राज्यमंत्री होतो. मी पण राज्यमंत्री होतो. राईट टू एज्युकेशन स्टेट काउन्सिलचा 2 वेळा उपाध्यक्ष राहिलो. आता विषय असा आहे की कोणी उभं राहावं आणि कोणी राहू नये, हा काही माझा विषय नाही आहे. पण बच्चू कडूंनी मधात चाचपणी करतो असं म्हटलं होतं आणि नंतर निर्णय घेतो असं म्हटलं होतं. ते आले तर स्वागतच आहे. रणजित पाटील मला असं वाटत नाही शिक्षक मतदारसंघात उतरतील आणि भाजपच्या तिकिटाचे दावेदार जे आहे ते काही इतक्या सहजासहजी सोडतील असंही वाटत नाही. त्याच्यामुळे ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात मी तरी लढेन. महायुतीचा उमेदवार कोण असेल? तुम्हीच असाल की आणखी कोणी? युती झाली तर 100% मी असेल. 2020च्या निवडणुकीत जो डाग या अमरावती शिक्षक मतदारसंघावर लागलेला आहे, पुढच्या वर्षभराच्या प्रचारादरम्यान हा डाग धुवून काढण्यासाठी शिक्षकांना निश्चितच आपण प्रयत्न करू आणि हा डाग जो आहे तो धुवून काढू असा विश्वास जो आहे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.